मी विधवा नव्हे, मी स्त्री. बार्शीत अनिष्ट प्रथांना मुठमाती, एकता महिला मंचाचा क्रांतिकारी एल्गार. मकर संक्रांत आणि रथसप्तमीनिमित्त विधवा महिलांच्या सन्मानासाठी सोलापूर जिल्ह्यातून सामाजिक परिवर्तनाची लाट. बार्शी पॅटर्न ची राज्यभर चर्चा. पतीच्या निधनानंतर कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, पण तिचं अस्तित्व कसं पुसलं जाऊ शकतं? ती केवळ विधवा नाही, तर ती प्रथम एक माणूस आणि एक स्वाभिमानी स्त्री आहे. या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाला उत्तर देत बार्शीच्या मातीत सामाजिक परिवर्तनाची नवी मशाल पेटली आहे. मी विधवा नव्हे, मी स्त्री. या अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी संकल्पनेतून एकता महिला मंचाने राबवलेल्या जनजागृती मोहिमेचा समारोप आज 25 जानेवारी 2026 रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. पोलीस ठाण्यात परिवर्तनाचा जागर एरवी गुन्हेगारी आणि कायद्याच्या चौकटीत राहणाऱ्या पोलीस ठाण्याच्या आवारात आज माणुसकी आणि समानतेचा जागर पाहायला मिळाला. मकर संक्रांत ते रथसप्तमी या पंधरवड्यात राबवण्यात आलेल्या या मोहिमेने केवळ बार्शीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक पुरोगामी आदर्श उभा केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता महिला मंचाचे मार्गदर्शक प्रभाकर क्षीरसागर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख, ठाणे अंमलदार पांडुरंग मुंढे, पोलीस कॉन्स्टेबल कादर तांबोळी आणि अविरात बरबडे उपस्थित होते. श्री भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची अतिशय मंगलमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. मोहिमेचे 3 मुख्य स्तंभ, सन्मान, समानता आणि नवी उमेद. एकता महिला मंचाने ही मोहीम केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता ती कृतीत आणली. या मोहिमेचे 3 प्रमुख पैलू दिसून आले. तालुक्यातील विविध गावांमध्ये सुवासिनींसोबत विधवा महिलांनाही सन्मानाने बोलावून त्यांना हळदी कुंकू लावण्यात आले. कुंकू हे केवळ सौभाग्याचे नव्हे, तर स्त्रीच्या सन्मानाचे प्रतीक असल्याचे यावेळी ठामपणे अधोरेखित करण्यात आले. वाण वाटपाच्या पारंपरिक पद्धतीत विधवा महिलांना जाणीवपूर्वक मुख्य प्रवाहात आणून समाजाच्या जाचक आणि बुरसटलेल्या नियमांना छेद देण्यात आला. नवी उमेद. रथसप्तमीच्या मुहूर्तावर झालेल्या या समारोपात 20हून अधिक विधवा महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आम्हाला कोणाच्या दयेची गरज नाही, फक्त सन्मानाने जगू द्या, अशी भावना व्यक्त करत या महिलांनी नव्या आयुष्याची उमेद मांडली. स्त्री शक्तीला चौकटीत अडकवता येत नाही. याप्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख म्हणाल्या की स्त्री शक्तीला कोणत्याही चौकटीत अडकवता येत नाही. विधवा महिलांना सन्मान देण्याची ही सुरुवात भविष्यात मोठ्या सामाजिक बदलाचे प्रतीक ठरेल. पोलीस विभाग नेहमीच अशा परिवर्तनाच्या आणि न्यायाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. एकता महिला मंचाच्या प्रमुखांनी आपले विचार मांडताना सांगितले की विधवा प्रथा बंद करणे ही आता केवळ चळवळ राहिलेली नाही, तर ती काळाची गरज आहे. केवळ कायदे करून समाजात बदल होणार नाही, तर प्रत्येक घरातून विचारांची क्रांती व्हावी लागेल. बार्शी पॅटर्न ची राज्यभर चर्चा. सोलापूर जिल्ह्यातून सुरू झालेला हा बार्शी पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. कार्यक्रमात रेश्मा मुकटे, सुचिता कुटे, रत्नप्रभा गायकवाड, रंजना गवळी, कल्पना वाघमोडे आणि भाग्यश्री मोरे यांनी आपली मते मांडली. उपस्थित महिलांच्या व्यक्त होण्यामुळे आणि त्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वासामुळे वातावरण अत्यंत भावूक झाले होते. उपस्थित मान्यवर आणि पदाधिकारी या ऐतिहासिक सोहळ्याला एकता महिला मंचाच्या तालुका कोषाध्यक्षा रेश्मा मुकटे, तालुका सचिव जास्मिन शेख, सानिया सय्यद, सुचिता कुटे, कल्पना वाघमोडे, रंजना गवळी, रत्नप्रभा गायकवाड, भाग्यश्री मोरे, राजनंदिनी हाके, श्यामबाला सुतार, वनमाला कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. पोलीस कॉन्स्टेबल कादर तांबोळी व ठाणे अंमलदार पांडुरंग मुंढे यांनीही उपस्थित महिलांना कायदेशीर आणि सामाजिक विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. एकता महिला मंचाच्या या पुढाकारामुळे बार्शीने सामाजिक विषमतेच्या अंधाराविरुद्ध एक भक्कम पाऊल उचलले आहे, ज्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहेत.